तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी वेसावकर या YouTube चॅनलवर। तर आता आम्ही जाणार आहे सोन्याच्या जेजुरीमध्ये गळावर खंडोबारायांचं दर्शनाला। तर आज थोडंसं शेड्यूल चुकलं तर काय हरकत नाही, मजा पण तेवढीच केली। तर भेटूया आपण पुढे। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी, माझ्या जेजुरीच्या खंडेराया मंडलिकावर दे श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय, संत ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु संत तुकाराम महाराज की जय, एळकोट एळकोट जय मल्हार, आनंदाचा एळकोट, जय माऊलीचा उदय उदय, हर हर महादेव, खंडेराय महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। रामचा प्रवास चालू होत आहे। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। चला आता आम्ही चाललेलो आहे दर्शनाला। आता खंडोबारायांचा इतिहास 12व्या शतकाचा आहे। ते अहिल्याबाई होलकर आणि पेशवांच्या काळात हे मंदिर बांधण्यात आलेले आहे। तर मणी आणि मल्ल या राक्षसाचा वध केल्यामुळे इथे वाईटावर चांगलं करण्यासाठी हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे असं म्हणतात। तर आपण जाऊया आणि पुढे भेटूया। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी माऊली, जय मल्हार, जय मल्हार, एलकोट एलकोट, जय मल्हार, सदानंदाचा एलकोट, जय माऊलीचा उदय उदय, हर हर महादेव। सोमवतीच्या वसला देवाची पालखी निघते तडे नदीवर लोक भंडारा दर्शन करून आलं। तुमचा चांगला वारकऱ्यांचा ड्रेस आहे सुरका कोली नेसूनचे आपले मोनिश चिखले जात आहे दर्शनासाठी विठ्ठल आपलं खंडेरायाचं। त्यांना उदंड आयुष्य देऊ दे। जय मल्हार, खंडेराया बसला तू घोड्यावरी एलकोट एलकोट, जय मल्हार, आनंदाचा एलकोट, जय माऊलीचा उडव भंडार, बोला पुंडलिकावर दे जय मल्हार, उदय उदय, महादेव। एलकोट बोला देवाचा हे बघा हा, चला आता दर्शनाला आता जवळच पोहोचत आहे। एकवीरा माते की, आई मसान देवी माते की, आई इंगला देवी माते की। एलकोट एलकोट, जय मल्हार, आनंदाचा एलकोट, हर महादेव। माझ्या जेजुरीच्या खंडेराया बसला तू घोड्यावरी तुझे गडाला 9 लाख पायरी हा माझ्या जेजुरीच्या खंडेराया बसला तू घोड्यावरी तुझे गडाला 9 लाख पायरी हा एलकोट एलकोट खंडेरायाचा। आपला स्वप्नील भाई दर्शन झालेलं आहे आणि हा विराज आता दोघांचा भंडार उरलेला आहे। यंदा होऊन जाऊ दे आणि अंगातून मणी आणि मल या नावाचे राक्षस निघू दे। मल नावाचे राक्षस अंगातून जाऊ दे आणि लवकरच यांचं कल्याण होऊ दे। बोला रामकृष्ण हरी, पोलीस समाज संस्था आम्ही पायी यात्रा दरवर्षी येतो, पण यावर्षी आम्हाला पॅकेट ऑफ टी शर्ट
दिली त्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. आई आणि सासूमध्ये काय फरक आहे मनीष? आई आणि सासूमध्ये फरक. आता आई काय विचार करते? आई जे मी भोगले ते माझ्या मुलीने भोगू नये, हे कोणाचे विचार? आई. आणि सासू काय विचार करते? जे मी भोगले ते माझी सून का भोगू नये. फरक आहे, आई आणि सासूमध्ये फरक आहे. आता आपला व्हिडिओ बघणाऱ्या सासूबाई, तुम्ही आपल्या काळजावर हात ठेवून म्हणा की माझ्या मी जन्मदात्या मुलीचा दर्जा माझ्या सुनेला दिलाय का? दिला असेल तर आनंदाची गोष्ट आहे, नसेल दिला तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे. ज्या घरामध्ये सासू सुनांचा खळखळून हसण्याचा आवाज येत असेल त्या घरामध्ये कधीही वास्तुदोष नसतो. त्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास असतो आणि ते घर जगातील सर्वात सुंदर घर असते. माझे खंडेरीच्या दर्शन वगैरे आमचं मस्त झालेलं आहे. आता जाऊ आमच्या मुक्कामावर. थोड्या वेळात आम्हाला निघायचं आहे इथून. आपल्याला आज कुठे आपलं मुक्काम नाही? आपल्या जिंती. आता भेटूया आपण पुढेच. रामकृष्ण हरी. आपला संदेश दादा बोलत आहे की मिलन दादा व्हिडिओ मध्ये दिसत नाही, ते त्यांना फोन येतात आहे. मिलन दादा तुम्ही 2 शब्द बोला आणि आपला व्हिडिओ गाजवा आणि आपण सगळे नाचू, धमाल करू. कशी वाटली वारी? मस्त, एक नंबर. एक नंबर. आणि पहिला टाइम आलो, 2 वाऱ्या गेल्या. आपण या वर्षी आम्हाला जी पालखी भेटली ती कधीच विसरू शकत नाही आम्ही. ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वर पालखीचं दर्शन पण आमचं मस्त दर्शन, झालं. पादुकाला हात लावल्या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काल माऊलीची पालखी गेली, समोर अशी पालखी होती, एवढी गर्दी. मी तर व्हिडिओ सोडून पहिला आधी दर्शनाला गेलो. मी मोबाईल दिलेला स्वप्नीलकडे की व्हिडिओ काढ बोलू, आणि आधी दर्शन, आणि मग दर्शन वगैरे चांगलं घेतलं. आता तुम्हाला कसं वाटलं? एवढ्या वर्षात मला दुसऱ्या वर्षात ज्ञानेश्वर माऊलीचे पालखींचं दर्शन झालं. चांगलं झालं, एक नंबर दर्शन झालं. पण माफ करा मित्रांनो, व्हिडिओ शूटिंग नसेल ना, हात सुद्धा लावला. व्हिडिओ शूटिंग नाही काढली तर तुम्ही आयुष्यपेच्या यात तुम्ही बघू शकता. दर्शन एकदम व्यवस्थित झालं सर्वांचं. सर्व सुखी आहे, एकदम आनंदात आहे, कसलीच काळजी करायची गरज नाही. आता 2 शब्द आपल्याला ओंकार भाऊ होडेकर बोलतील. आम्ही आता एवढ्या वाऱ्या झाल्या तर माझ्या 5 आता ही 6वी वारी होते. तर मी एवढ्या वाऱ्या केल्या तर मला ज्ञानेश्वर माऊलींचा मला कधीच पालखी भेटली First time नाही. झालं पण आज आम्हाला म्हणजे फर्स्ट टाइम म्हणजे आमच्या, मी तर बोलेन माऊलीचा आमच्यावर कृपा आहे, म्हणजे सर्व वारकऱ्यांवर कृपा आहे. आम्हाला माऊलीने दर्शन सुद्धा दिलं आणि माऊलीने पादुकाच्या त्याचं सुद्धा आम्ही त्याचं दर्शन घेतलं. मला खूप आनंद झालेला आहे. माऊली भारावून गेलेलो, आम्ही भारावून गेलेलो आहे. बस आम्ही धन्य झालेलो आहे. बस रामकृष्ण रामकृष्ण हरी. आता आम्ही निघालो. आता आम्ही आपल्या मुक्कामावर चाललेलो आहे. लास्ट टाइम करे पठारावर गेलेलो, सगळीकडे फिरलेलो, कारण की आमच्याकडे आता वेळ कमी आहे. त्यामुळे आम्हाला आता भोजन वगैरे करून आम्हाला आपल्या पुढच्या मुक्कामावर चालायचं आहे आणि असंच हळूहळू आम्हाला पंढरपुरात पोहोचायचं आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मोहित, जेजुरीची झणझणीत मिसळ घे. नको अरे घे रे. अरे घे. कसं आहे मित्रांनो, कसं आहे? आपण कोण? मुंबईचे कोली. आम्हाला तुम्ही चाय विचारणार, थंडा विचारणार. आम्ही कुणाच्या घरी जाणार ना, तुम्ही चाय थंडा विचारणार. आम्ही काय बोलणार? नको. पण ही नको मध्ये आमचं हो असते. आमचा पाहुणचार करायचा. तर तुम्हाला जेजुरीचं दर्शन आवडलं असेल तर तुम्ही जरूर लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटलेले आहे मार्तंड बुधागलीचे जावई बापू अंकुर आनंद टापके. वर्सोवा गावामध्ये लेटेस्ट 2025 सालाकरिता 50 मारलेले आहे. ते म्हणजे अंकुर आनंद टापके.
तर त्यांच्या ताल्याची गडगडाट वाजला पाहिजे 50 मारल्याबरोबर. भरपूर मेहनत, भरपूर कष्ट केले आणि आता पंढरपूरच्या वारीमध्ये तुम्ही पहिलीच वारी आहे, तर तुम्हाला कसं वाटते पहिल्या वारीमध्ये? खूप बरं वाटलं. थकलेलो आहे, नंतर बोलतो मी. मित्र, माझा वर्ग मित्र 18 तारखेपासून निघालेला वर्ग एके वर्गात आम्ही तिथे एके वर्गातले 18 तारखेपासून निघालेला वर्सोवातून वारीला. आज भेट झाली आमची जेजुरीला. कसं वाटलं अंकुर हा अनुभव वारीचा? खूप छान वाटलं. मी तर सर्वांना एकच बोलतो, काय आले तर जन्माला आले तर एक तरी वारी केली पाहिजे. रामकृष्ण रामकृष्ण. आणि भाऊ शकता आपल्या अंकुर भाऊचा इव्हेंटचा बिझनेस आहे. तो इव्हेंटची मार्ग चांगली भारी, कारण की गाव आहे आडीचा गाव आहे, आपल्या बुधागलीचा गाव आहे. अंकुर आनंद टपके उत्कृष्ट खेळाडू, फुटबॉल असो, व्हॉलीबॉल असो का क्रिकेट असो. आणि तुम्हाला सांगितलेलं आहे 50 मारलेले आहे. एका टायमाला 7 विकेट सुद्धा घेतलेले आहे. डेब्यू याचा चांगला होता. जेव्हा विद्या मंदिर शाळेत होता तेव्हा जबरदस्त जॉन्टी रोड सारखा कॅच घेतलेला, सगळं बघण्यासारखं होतं. रामकृष्ण हरी. 8वीत असताना घेवायचं होतं, बंद नाही केलं. हा घे, चालू कर. आम्ही 8वीला एका वर्गात होतो तेव्हा तो 8वीत असताना खेळायचा. 8वीत असताना हा अंकुर टप्पे खेळायचा आणि डोंगरी गलीचं भरपूर नाव रोशन केलेलं आहे. आपला हा एकमेव अंकुर आनंद टपके. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. टायगोडा बॉईजचे बुधागल्लीने आभार मानल्याबरोबर त्यांना सुद्धा धन्यवाद. कारण की वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा, म्हणजे ही सेवा विठ्ठलाची सेवा झालेली आहे. म्हणून रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खंडेरायाचा तुझ देऊला कर पठारावरी लोक येत नको गंडर उर्वितान. तुझ देऊला कर पठारावरी लोक येत नको बंडर उर्वितान. हेलकोट हेलकोट खंडेरायाचा, हेलकोट हेलकोट खंडेरायाचा.